नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत विवेक गोविलकर सर. आणि त्यांचं पुस्तक आहे. हो सर. त्यांचं पुस्तक आहे अर्नेस्ट हेमिंग्वे, जे आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आणि ते मे महिन्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर सरांचा मी पहिले थोडक्यात परिचय देतो. सरांचं IIT मुंबई येथून शिक्षण झालेलं आहे. आणि मागच्या 30 वर्षांपासून सर IT क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि त्यांनी अनेक नियतकालिकातून पुस्तक परीक्षण, दीर्घकथा अशा स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. आणि त्यांचं 1 वर्षांपूर्वी स्टीफन हॉकिंग यांचं चरित्र प्रकाशित झालं होतं. आणि यावर्षी अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं चरित्र प्रकाशित झालेलं आहे. अ, हे पुस्तक मे 2024ला प्रकाशित झाले आहे. आणि अर्नेस्ट हेमिंग्वे हे अमेरिकन कादंबरीकार, कथाकार आणि पत्रकार होते. फॉर हुम द बेल टोल्स, फेअरवेल टू आर्म्स, द ओल्ड मॅन अँड द सी या त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. पुस्तकात सरांनी हेमिंग्वे यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल लिहिलेले आहे. त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सर, नमस्कार. पहिला प्रश्न हाच आहे. हो. अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या साहित्याची तुमची ओळख कधी आणि कशी झाली? आणि तुम्हाला अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे चरित्र लिहावे असे का वाटले? आणि अजून एक की, हे चरित्र लिहिण्यासाठी तुम्ही कुठल्या पुस्तकांचा किंवा इतर गोष्टींचा आधार घेतला आहे? ओके. अर्नेस्ट हेमिंग्वेची माझी पहिली ओळख झाली ती मी शाळेमध्ये असताना त्याचं द ओल्ड मॅन अँड द सी हे जे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे, ज्याला आधी पुलिट्झर अवॉर्ड आणि नंतर नोबेल पुरस्कार हाही मिळाला होता. तर त्या पुस्तकाचा पु ल देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केला होता आणि मी हो. शाळेमध्ये असताना तो अनुवाद मी वाचला. ती माझी अर्नेस्ट हेमिंग्वे बरोबरची पहिली ओळख म्हणता येईल. त्याच्यानंतर मग त्याच्या काही इतर कथा वगैरे आणि मुख्य म्हणजे त्याच्या कथा कादंबऱ्यांवरती तयार झालेले चित्रपट. उदाहरणार्थ फॉर हुम द बेल टोल्स हा एक चित्रपट मला पाहिल्याचं आठवतंय. शिवाय नोबेल विजेत्या नोबेल विजेत्या लेखकांबद्दल एक असं कुतूहल आपल्यामध्ये असतं, ते कुतूहल माझ्याकडे नेहमीच होतं. आणि या सगळ्यांमधनं ओव्हर द इयर्स हेमिंग्वेची ओळख होत राहिली, जास्त पक्की होत गेली असं म्हणता येईल. तुमचा पुढचा प्रश्न आहे की त्याचं चरित्र चरित्र लिहावं असं का वाटलं लिहावं तुम्हाला? असं हो. का वाटलं? मी कुठल्याही प्रकारचं लेखन करायला बरीच उशिरा सुरुवात केली, कारण माझा जॉब जेव्हा होता तेव्हा त्या जॉबमध्ये मला बरंच भ्रमण इकडे तिकडे जायला लागायचं, प्रवास करायला लागायचा. मी परदेशामध्ये काही वर्ष स्थायिक होतो. तर त्या काळामध्ये मराठी लेखन तर जाऊ दे, मराठी वाचन सुद्धा करणं मुश्किल व्हायचं. त्या काळात काही इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं. आणि त्यामुळे माझी लेखनाला सुरुवात मी जेव्हा खऱ्या अर्थाने स्वेच्छानिवृत्ती घेतली 12 वर्षापूर्वी, तेव्हा खऱ्या अर्थाने माझी लेखनाला सुरुवात झाली. आणि मग असा प्रश्न पडला आपण काय लेखन करावं. तर त्यामध्ये मी कथा, कादंबरी, पुस्तक परीक्षण, अनुवाद, वेगवेगळ्या प्रकारचं नाटक, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करून बघितलं. तर एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत चंद्रकांत भोंजाळ, त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. ते माझे सिनियर मित्र आहेत असंही म्हणतो मी. तर त्यांनी मला सुचवलं की नाहीतरी मी वेगवेगळे प्रकार हाताळतोय, तर मी चरित्र लेखन हा प्रकार हाताळावा. आता चरित्र लेखन करायचं तर मग कोणाचं करायचं? तर त्यांनी अर्नेस्ट हेमिंग्वेचं नाव सुचवलं. त्यांनी सुचवलं तर मी चरित्र लेखन करायचं ठरवलं, पण मी अर्नेस्ट हेमिंग्वेचं काही चरित्र लगेच लिहायचा विचार केला नाही. सर, त्यांचंच नाव का सुचलं म्हणजे? हा, असं काही कारण की? माझ्या माझ्या आवडीचा वैज्ञानिक आणि लेखक स्टीव्हन हॉकिंग हो. याचं चरित्र मी आधी लिहायचं ठरवलं. स्टीव्हन हॉकिंग का, तर तो वैज्ञानिक आहे आणि आईन्स्टाईनच्या खालोखाल लोकप्रिय वैज्ञानिक आणि लोकांपर्यंत पोहोचलेला त्याच्या लेखनामुळे. हो. म्हणून मग मी त्याचं चरित्र लिहिलं. मग ते झाल्यानंतर वाटलं की ठीक आहे, भोंजाळ सरांनी सुचवलंय त्याप्रमाणे आपण हेमिंग्वेचं चरित्र द्यायला हरकत नाही. हो, पण त्यांचंच नाव का सुचलं असं मी म्हणताय? अर्नेस्ट हेमिंग्वे यांचंच? हा, कारण काय आहे, म्हणजे त्याच्यातनंच तुमच्या पुढच्याही एका प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्या हो. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये नेरुरकर सरांनी फार अशी अभ्यासपूर्ण आणि चांगली प्रस्तावना दिलेली आहे. हो. आणि त्याच्यात त्यांनी म्हणलंय की चरित्र लिहिताना वाचकांना आवडेल असं लिहिणं हे काही चरित्रकाराचं काम नाही.
वाचकांना आवडेल म्हणजे असं कसं, तर समजा चरित्र नायक आपण आपल्या देशाचा, आपल्या भाषेचा, आपल्या प्रांताचा, आपल्या धर्माचा, आपल्या जातीचा असा कुठल्याही प्रकारे मर्यादित अर्थाने चरित्र नायक आपण निवडला तर त्याचे भक्त असतात. आणि मग त्या भक्तांना या आपल्या चरित्र नायकाचं असं सगळं चांगलं चांगलं छान उदात्त वगैरे असं काहीतरी वाचायला आवडतं. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी झाल्या असतील आणि त्या दृष्टीने चरित्रकारांनी प्रामाणिकपणे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी वाचकांसमोर आणणं हे योग्य ठरेल असं त्या प्रस्तावनेत म्हणलंय आणि मी त्याशी अगदी 100% सहमत आहे. अ, पण वाचकांना आवडेल आवडेल असं किंवा वाचकांच्या आवडीचं ह्याच्यामध्ये एक वेगळा पैलू त्याच्यामध्ये आहे की उदाहरणार्थ मुळात कुठल्या चरित्र नायकाविषयी वाचकांना वाचायला आवडेल. हा, एखादा योद्धा आहे, एखादा महान कोणीतरी इतिहासातला पुरुष आहे, त्याच्या आयुष्यामध्ये खूप रोमांचकारक घटना आहेत, त्याच्याकडनं आपल्याला काही शिकण्यासारखं खूप आहे, अशा माणसाचं चरित्र नायकाचं चरित्र वाचायला लोकांना आवडेल. म्हणजे मुळात वाचकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे. तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हेमिंग्वेचं आयुष्य हे इतकं बहुरंगी आणि त्यांनी असं स्वच्छंदपणे जगलेलं आणि त्याच्यामध्ये इतक्या थरारक गोष्टी आहेत की हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला एका ज्येष्ठ समीक्षकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की असे लेखक मराठीत नाहीत की ज्या मराठी लेखकांनी इतक्या प्रकारचा अनुभव घेतला असेल, इतक्या देशांना भेटी दिल्या असतील, शिकारी केल्या असतील, असे 15-20 फूट किंवा त्याहीपेक्षा मोठे मासे समुद्रातनं पकडले असतील, भर युद्धभूमीवरती जाऊन पत्रकारिता केली असेल किंवा हातात बंदूक घेऊन सुद्धा युद्धामध्ये भाग घेतला असेल, अशा विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरं गेलेला लेखक आपल्याकडे क्वचित म्हणजे बहुधा कदाचित नसेलच. म्हणजे बहुतेक आपले लेखक आपली नोकरी सांभाळून लेखन वगैरे करतात. हो. त्या दृष्टीने हेमिंग्वेच्या आयुष्यामध्ये इतक्या विविध घटना ठासून भरलेल्या आहेत की त्या मुळातच लोकांना वाचायला आवडतील, त्याच्यात काहीतरी लोकांना इंटरेस्टिंग वाटेल. तर अशा प्रकारचा विचार त्याच्या मागे होता. माझ्या माहितीनुसार हेमिंग्वेचं चरित्र आतापर्यंत मराठीत नव्हतं आणि त्यामुळे बहुधा हे मराठीमधलं हेमिंग्वेचं पहिलंच हो. चरित्र आहे हे असं आपण म्हणू शकतो. हो. मला वाटतं तुमचा म्हणजे पुढचा प्रश्न होता की कुठल्या पुस्तकांचा आधार घेतलाय. हो. हा, म्हणजे सोर्सेस आणि हो. आता काय असतं की चरित्र लिहिण्यासाठी अमुकच एक असा मार्ग आहे असं नाही. विशेषतः चरित्र नायक जर हयात असेल तर त्या चरित्र नायकाशी थेट जाऊन बोलणं हे आवश्यकच आहे. स्वतः हेमिंग्वेचं मत असं होतं की जिवंत माणसांची चरित्र ही त्याच्यासाठी अपशकुनी असतात. आता हेमिंग्वेने आत्महत्या करून बरीच वर्ष होऊन गेली, 60 वर्ष होऊन गेली, त्यामुळे त्याच्या बाबतीत तो प्रश्नच नाहीये. पण सुदैवाने हेमिंग्वेवरती त्याच्या हयातीत आणि त्याच्यानंतर लिहिलेली अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे इतकं वाचायला आहे की आपल्यालाच ठरवायला लागेल की आपण किती त्यातनं वाचू शकतो आणि काय करू शकतो. हेमिंग्वेनी एक त्याच्या तरुणपणी महत्वाचा काळ पॅरिसमध्ये घालवला पहिल्या महायुद्धानंतर. तर त्या पॅरिसच्या कालखंडामध्ये त्यांनी त्याच्या आठवणींचं पुस्तक लिहिलंय. त्याला पूर्णपणे आत्मचरित्र नाही म्हणता येणार, मेमोर ज्याला म्हणतो आपण. तर अ मुव्हेबल फीस्ट अशा नावाचं ते आठवणींचं पुस्तक आहे. तर ते थेट हेमिंग्वेनी लिहिलंय त्यामुळे ते महत्वाचं होतं. मेरी डिअरबॉर्न म्हणून चरित्रकार आहे, तिने हेमिंग्वेचं अतिशय विस्तृत आणि फार चांगलं असं चरित्र लिहिलेलं आहे. त्याचा मला उपयोग झाला. त्याच्यानंतर A.E. हॉचनर हा हेमिंग्वेचा मित्र आणि चरित्रकार. त्यांनी पापा हेमिंग्वे या नावाने लिहिलेल्या हेमिंग्वेच्या आठवणी आहेत. त्याच्यानंतर हेमिंग्वेची पुतणी हिलरी आणि तिचा पती जेफ यांनी एक हंटिंग विथ हेमिंग्वे नावाचं पुस्तक लिहिलंय. पॉल हेनड्रिक्सन या लेखकाने हेमिंग्वेज बोट हे पुस्तक लिहिलंय. आणि क्रिस्टन हेमिंग्वे जेन्स या अर्नेस्टच्या पंटू त्याचा त्यांनी लिहिलेलं अर्नेस्ट वे हे पुस्तक आहे. हेमिंग्वेचा भाऊ लेस्टर हेमिंग्वे त्यांनी पण खूप लेखनाचा प्रयत्न केला आणि त्याला अर्नेस्ट हेमिंग्वेनी अशी एक सूचना वॉर्निंग दिली होती की तू चांगलं लिहिलंस तरी लोक म्हणतील की तू आपल्या भावाच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काहीतरी लिहून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या हेमिंग्वेनी माय ब्रदर अर्नेस्ट हेमिंग्वे याही नावाने एक चरित्र लिहिलेलं आहे. लिलियन रॉसने लिहिलेलं पोर्ट्रेट ऑफ हेमिंग्वे हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकांव्यतिरिक्त सध्या
सुदैवाची गोष्ट म्हणजे इंटरनेटवरती, आंतरजालावरती इतकी प्रचंड माहिती आपल्याला मिळते की असंख्य लेख आहेत वेगवेगळ्या नियतकालिकांमधून आलेले, म्हणजे न्यूयॉर्कर असेल, हेरॉल्ड असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल, असे असंख्य लेख, विकिपीडिया तर आहेच, अनेक संदर्भ आहेत. आणि हे चरित्र लिहिण्यासाठी मी काही काही चित्रपट पाहिलेले पुन्हा एकदा पाहिले, जे हेमिंग्वेच्या कथा कादंबऱ्यांवरती आधारित आहेत. द सन ऑल्सो रायझेस, अ फेअरवेल टू आर्म्स, द स्नोज ऑफ किलिमांजारो, फॉर हुम द बेल टोल्स, द ओल्ड मॅन अँड द सी. अशा अनेक गोष्टींचा वापर त्याच्यामध्ये मी करून घेतलेला आहे. हो. आणि सर मला वाटतं तुम्ही म्हणाले चरित्र पहिल्यांदा, पण अच्युत गोडबोले यांनी झपूर्झा मध्ये मला वाटतं लिहिलेलं आहे अर्नेस्ट शक्यता आहे, हेमिंग्वे म्हणजे बद्दल. मी हा असं नेमकं मला हे आठवण कदाचित. खात्रीशीर विधान नाही करू शकत. हो हो असू शकेल, अच्युत गोडबोलेने अनेकच वेगवेगळ्या लोकांवरती हो लिहिलेलं हो आहे, चांगलं लिहिलेलं आहे, असू शकेल. हो. आणि सर हेमिंग्वे यांच्या बालपणाबद्दल सांगू शकाल का, आणि त्यांच्या बालपणातील कुठल्या गोष्टींनी त्यांच्या पुढील आयुष्यावर विशेष प्रभाव पाडला असं तुम्हाला वाटते? हेमिंग्वेच्या लहानपणामध्ये, म्हणजे एक अगदी शाळकरी लहानपणा आणि एक टीनेज लहानपणा, ह्या असे आपण दोन भाग करू शकतो. आणि त्या दोन्ही भागातल्या काही काही घटनांचा त्याच्या पुढच्या आयुष्यावरती निश्चितपणे परिणाम झालेला आहे. हेमिंग्वेची बहीण त्याच्यापेक्षा 1.5-2 वर्षांनी मोठी होती, पण काही कारणामुळे त्याच्या आईने मुलगी आणि मुलगा दोघांनाही जुळ्या भावंडांसारखंच वागवायचं ठरवलं. आणि हेमिंग म्हणजे अर्नेस्टला सुद्धा मुलींचेच कपडे ती घालत असे लहान असताना. तर एक असा झालरीचा गुलाबी फ्रॉक घातलेला अर्नेस्टचा फोटो उपलब्ध आहे. आता ह्या घटनेचा त्याच्यावरती निश्चित किती परिणाम झाला असावा ह्याच्याविषयी लोकांनी तर्क बांधलेले आहेत. त्याला असं फार काही शास्त्रीय आधार आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण लोकांनी असं तर्क बांधलाय, आणि तो त्याच्या पुढच्या लेखनावरून, की लैंगिकतेविषयी त्याच्या मनामध्ये संभ्रम होता. का? तर त्याच्या कथांमध्ये कधी कधी स्त्री आणि पुरुष या दोन्हींचे जे गुणधर्म आहेत त्यांची मिसळ झालेली दिसते. म्हणजे दोन्ही पात्रांनी, स्त्री पुरुष दोन्ही पात्रांनी लांब केस ठेवायचे, किंवा एका कथेत तर अशी अदलाबदलच त्यांच्या विचारांची होते. गार्डन ऑफ एडन नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचेही गुणधर्म असणं आणि त्याच्यामध्ये लिंगबदल हा विषय त्या काळच्या मनाने जरा धीट असा होता. तर तो त्यांनी हाताळलेला आहे. तर ह्या लहानपणाच्या अशा प्रकारच्या त्याला मुलीचे कपडे घालण्याच्या त्याच्यामुळे पुढे त्याच्या लेखनावरती परिणाम झाला असावा असं काही लोक मानतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं त्याच्या आईबरोबर कधीच फारसं पटलं नाही. आणि त्या भावंडांचं तर म्हणणं असं होतं की लहान मुलांना दूध पाजणं स्वतःचं आणि अंगाई गाणं वगैरे या पलीकडे त्यांच्या आईकडे संसार चालवण्यायोग्य कौशल्य अशी काही नव्हतीच. ती अतिशय चांगली गायिका होती, पण संसाराकडे तिला फारसं लक्ष दिलं नाही तिने, आणि मुलांकडे फारसं लक्ष दिलं नाही अशी त्या मुलांची तक्रार होती. आणि नंतर तर मतभेद झाल्यामुळे पुष्कळदा असं होतं की वडील कडक आहेत, ते मुलाला घराबाहेर काढतात, आई काहीतरी त्याच्यामध्ये समजावण्याचा प्रयत्न करते, पण इथे आईनी पण त्याला तो टीनेज वयात असताना घराबाहेर काढलं, तो आपलं ऐकत नाही वगैरे असं म्हणून. त्यामुळे आई बरोबर त्याचे संबंध नेहमीच तणावाचे असे होते. आणि एक प्रकारे त्यामुळे आपल्या वडिलांच्या आत्महत्येला आपली आई कारणीभूत झाली असावी असाही त्यांनी कुठेतरी स्वतःचा ग्रह करून घेतला होता, असं आपण त्याच्या लेखनातनं बघू शकतो. तो टीनेज असताना त्याला युद्धावरती जायची फार इच्छा होती, आणि खरी त्याला घरून परवानगी नव्हती, पण त्यांनी काहीतरी करायचा प्रयत्न केला. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सैन्यात घेतलं नाही. शिवाय त्याची दृष्टी सुद्धा अतिशय अधू होती पहिल्यापासूनच, नंतर तर त्याला फारच जास्त त्रास झाला. पण सैन्यात जायची खुमखुमी एवढी की त्यांनी काहीतरी करून युद्धभूमीवरती जायचा प्रयत्न केला. कसा? तर युद्ध चालू असताना नेहमीच मॅनपॉवर कमी पडते, तर तिकडे रेडक्रॉसचे ट्रक्स आणि अँब्युलन्स वगैरे चालवायला ड्रायव्हर्सची आवश्यकता होती. आणि युद्धभूमीवरती सैनिक म्हणून नाही तर तो अँब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणून तिकडे गेला. आणि अँब्युलन्सचा ड्रायव्हर असल्यामुळे तिथे जखमी सैनिकांना उचलून
आपल्या तंबूत घेऊन येणं किंवा हॉस्पिटलमध्ये नेणं, अशा प्रकारची कामं त्याला करायला लागत होती. तर असं काम करत असताना एकदा त्याच्या जवळ एक बॉम्ब फुटला आणि त्याच्या पायामध्ये त्या बॉम्बचे असे धातूचे तुकडे घुसले आणि तो जखमी झाला, बऱ्यापैकी जखमी झाला. अशा जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेल्या त्याच्यापेक्षा जास्त जबर जखमी झालेल्या सैनिकाला त्यांनी खांद्यावर घेतलं होतं. त्याला तो घेऊन काही पावलं, म्हणजे फार नाही पण एक काही मीटर, काही पावलं घेऊन तो तिथे त्याला परत घेऊन आला. आणि या घटनेमधनं दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे ह्या प्रसंगाला अतिशय तिखट मीठ लावून पुढल्या आयुष्यात सतत त्यांनी केवढी तिथे विरश्री दाखवली आणि कसं त्याला शौर्य पदक मिळालं, अशा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन पैलू यायचा आणि तो लोकांना सांगायचा आणि इतरही लोकांनी आपापल्या परीने त्याला हातभार लावला. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे तो जखमी झाला होता, त्याच्या पायामध्ये धातूचे तुकडे गेले होते, पण त्याच्यातही लोकांनी अतिशय ज्याला बढा चढाके म्हणता येईल अशा गोष्टी सांगून त्याच्यामध्ये 250-250 तुकडे त्याच्या पायामध्ये गेले, गोळ्यांचा वर्षाव झाला, देहाची चाळण झाली, असं काय वाटेल ते लोकांनी लिहिलं होतं. आणि अर्नेस्टने सुद्धा त्याला आपल्या परीने हातभार लावला. मुख्य म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये असताना तिथे ॲग्नेस नावाची एक नर्स होती. ती अतिशय नर्सच्या कामाला अतिशय योग्य होती, स्वभावाने अतिशय प्रेमळ होती. सर्व रुग्णांची ती अशी आस्थेने सेवा वगैरे करायची. अशा प्रसंगात होऊ शकतं तेच झालं आणि अर्नेस्ट त्या नर्सच्या, ॲग्नेसच्या प्रेमात पडलं. आता ही ॲग्नेस जी आहे ती त्याच्यापेक्षा चांगली 8-9 वर्षांनी मोठी होती, त्यामुळे तिने त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलंच नव्हतं. जेव्हा अर्नेस्टनी असं स्वतःशी ठरवूनच टाकलं की आपण हिच्या प्रेमात आहोत, हिच्याशी लग्न करून तिला अमेरिकेला घेऊन जायचं, आणि तिने नाही सांगितलं, तर त्याचा त्याला खूप धक्का बसला. खूपच त्याला मानसिक धक्का बसला. आणि एक तर अशा प्रकारे अशा प्रकारचे संबंध हे त्याच्या नंतरच्या कथेमध्ये आणि नंतरच्या चित्रपटामध्ये सुद्धा आले. आणि असंही एक काही चरित्रकारांचा असा एक अनालिसिस आहे की आपल्याला नकार मिळाल्याचा त्याला इतका त्रास झाला की पुढच्या आयुष्यामध्ये त्याला जेव्हा जेव्हा असं वाटलं की आपली बायको आता आपल्याला सोडून जाईल की काय, अशी जेव्हा त्याला शंका आली, तेव्हा तसं काही व्हायच्या त्यांनीच त्याच्या बाजूनी आपल्या बायकोला सोडून दिलं, असा प्रकार झालेला दिसतो. त्यामुळे त्यांनी एकूण 4 लग्न केली. त्या 4 लग्नांच्या बाहेरही त्याचे काही संबंध होते. पण हा जो एक त्या ॲग्नेस बरोबरचा जो भाग आहे त्याचा थ्रूआउट त्याच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम झाला. त्याच्या लेखनामधनं ते लोकांसमोर आलं. आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्याला तो किती जखमी झाला आणि त्याने तिथे किती शौर्य दाखवलं आणि त्याला कसलं पदक मिळालं, ह्याच्या बाबतीत मूळ घटनेमध्ये भरपूर मसाला घालून, मिरची मसाला घालून त्यांनी त्या कथा आयुष्यभर लोकांपुढे सांगितल्या आणि लोकांकडनंही त्या आणखीन पुढे वाढवल्या गेल्या. हे 2 आपण महत्वाचे परिणाम त्याच्या पुढच्या आयुष्यात झालेले बघू शकतो. तिसरा एक परिणाम झाला आणि त्याच्यावरनं खूप वादही झाले की ज्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असा ज्या नावाने आपण ओळखतो. हा शब्द त्या काळात मला वाटतं प्रचलित नव्हता. पण काही लोकांचं म्हणणं असं की किती तो जखमेतनं बरा झाला वगैरे काय झाला तरी त्याला जखमा झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचा अनुभव असा की बाजूला लोक मरतायत आणि बॉम्ब फुटतोय आणि त्याच्यात आपण जखमी होतोय, तर ह्याचा त्याच्यावरती मानसशास्त्रीय, सायकोलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल, तत्वचिंतनात्मक परिणाम झालाय, असं काही लोकांचं म्हणणं होतं. आणि ह्या सूचनांचा अर्नेस्टला राग येत होता. त्याचं म्हणणं की टीनेज वयात झालेल्या जखमा पुढे आयुष्यभर त्याच्यावरती मानसिक परिणाम करू शकतील, या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे ते बरेच वाद झाले आणि कधी कधी नुसते वाद न राहता मारामाऱ्या होऊ शकतील अशी पण परिस्थिती त्यातनं निर्माण झाली. एकूण त्याच्या आई वडिलांची धार्मिकता, त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना ह्या अगदी पूर्णपणे व्हिक्टोरियन म्हणता येईल अशा होत्या. 1800 म्हणजे 19व्या शतकातल्या शेवटच्या 2-3 दशकातले हे लोक, ते सगळं त्यांचं नैतिकता, त्यांचं सगळं ते कल्चर जे होतं सगळं ते व्हिक्टोरियन होतं. लैंगिकतेबद्दल आणि सनातनी विचार, मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्था, यामुळे सुरुवातीला अर्नेस्टच्या लेखनामध्ये जे अतिशय धीट असे संदर्भ आहेत ते त्याच्या आईला पर्टिक्युलरली अजिबात मान्य नव्हते. आणि इतकं त्यांनी घाणेरडं लिहिलंय की लज्जास्पद गोष्ट आहे वगैरे, अशा प्रकारची तिची ती स्वतःची एक
समजूत करून घेतली होती. पण ठीक आहे, म्हणजे ते अर्नेस्ट त्या दृष्टीने काळाच्या पुढे किंवा ते ऍटलिस्ट त्याच्या कुटुंबाच्या नैतिकतेच्या पुढे होता असं म्हणता येईल. त्यांनी लेखनातलं कसब दाखवलं होतं. त्यांनी स्टार नावाच्या वृत्तपत्रामध्ये नोकरी करून पत्रकारितेतलं कसब दाखवलं होतं, कुटुंबाविषयी प्रेम वगैरे. पण त्याच्या आईवडिलांना वाटायचं की हे वृत्तपत्रीय नोकरी काय किंवा असं काहीतरी फुटकळ लेखन काय, आणि ती जी रेड क्रॉसची नोकरी, त्याला काही अर्थ नाही. त्यांनी असं व्यवस्थित काहीतरी, म्हणजे जशी सर्वसाधारण पालकांची अपेक्षा असते की आपल्या मुलांनी काहीतरी नीट शिकून घ्यावं. तो कॉलेज शिकलाच नाही, त्यांनी सोडून दिली. शाळा सोडल्यानंतर त्यांनी स्टार वृत्तपत्रात नोकरी केली, युद्धभूमीवर गेला, आणि त्यांनी ज्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणता येईल ते काहीतरी घेतलंच नाही. तर ते कुटुंबाला आवडलं नाही. यांनी नीट शिकावं, नीट चांगली नोकरी करावी वगैरे, काहीतरी महत्वाकांक्षा दाखवावी आणि मग घरामध्ये काहीतरी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा होती. लेखन हे चांगलं प्रतिष्ठित काम असू शकतं हेच त्यांना मान्य नव्हतं, आणि ही गोष्ट अर्नेस्टला खूप लागली. आणि मग शेवटी त्याचा परिणाम म्हणजे दोघांनी स्वतंत्रपणे, आई वडिलांनी दोघांनी स्वतंत्रपणे त्याला घराबाहेर काढायचा निर्णय घेतला. त्याच्या आईने त्याला एक बरं मोठं पत्र लिहिलं, आणि ठीक आहे, त्यांनी घर सोडलं. त्याच्यानंतर त्यांच्या गाठीभेटी क्वचित झाल्या असतील, पण तो घरी असा परत आला नाही. हे आपण असे त्याच्या लहानपणच्या अनुभवात त्याच्या आयुष्यावर काय काय परिणाम झाले हे आपण या दृष्टीने बघू शकतो. हो सर, तुम्ही आता एक म्हणाला की त्यांना अर्नेस्ट हेमिंग्वे यांना युद्धभूमीवर जायचं आकर्षण होतं किंवा इच्छा होती, तर याचं काय कारण असावं नेमकं? याचं कारण काय असावं असं सांगणं कठीण आहे. पण एक सांगता येईल की त्यांनी जे जे काही केलं, म्हणजे युद्ध ही एकच नाही त्यांनी गोष्ट केली, त्यांनी जे जे काही केलं ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन असं केलं. म्हणजे जेव्हा युद्धावरती जायचं ठरवलं तेव्हा तो पहिल्यांदा तर तो रेड क्रॉसचा ड्रायव्हर होता. नंतर तो पत्रकार म्हणून युद्धावरती गेला. तिथे सुद्धा त्याला कुमकुमी होती, आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धामध्ये तो ऑफिशियली सैनिक नव्हता, तो पत्रकार होता. आणि पत्रकारांनी हातात शस्त्र घेणं हे जिनेव्हा कन्व्हेन्शन प्रमाणे मान्य नाही. पण त्यांनी असा दावा केला, आणि तो अर्धा खरा आहे अर्धा खरा नाहीये, की जेव्हा दोस्त राष्ट्रांच्या फौजा पॅरिसमध्ये शिरल्या दुसऱ्या महायुद्धानंतर, जेव्हा युद्ध संपायची वेळ आली तेव्हा सगळे जिंकत गेले, तर पॅरिस ते त्यावेळी जर्मनांच्या ताब्यात होतं. ते जर्मनांच्या ताब्यातनं मोकळं करण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या फौजा जेव्हा पॅरिसमध्ये शिरल्या तेव्हा एका तुकडीचं नेतृत्व अर्नेस्ट हेमिंग्वेनी केलं. तो प्रत्यक्ष ऑफिशियली मिलिटरी ऑफिसर नसतानाही. आणि त्यांनी रिड्स म्हणून एक हॉटेल आहे की ज्या हॉटेलमध्ये हेमिंग्वेचं स्वतःचं खूप वास्तव्य असायचं, त्याच्या आवडीची जागा होती. ते रिड्स हॉटेल त्याच्या तुकडीने जर्मनांपासून मुक्त केलं, स्वतंत्र केलं, अशी एक कथा आहे. त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य आहे, पूर्णपणे आहे असं आपण म्हणू शकणार नाही. पण सांगायचा मुद्दा असा की एकदा तो युद्धावर गेला म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यात स्वतःला झोकून दिलं. त्यांनी फ्लोरिडा की वेस्टला असताना आणि क्युबामध्ये असताना मासेमारी केली. तर ती मासेमारी करण्यासाठी त्यांनी स्वतःची बोट एक मोठी घेतली, पिलर नावाची बोट, आणि या बोटीतनं तो खोल समुद्रात जायचा, मोठे मोठे मासे पकडायचा, चांगले 15-20-25 फुटाचे मर्लिन नावाचे मासे. की त्यातल्या पाऱ्याच्या अंशामुळे ते मासे खाण्यायोग्य नसतात, पण मासेमारी हा एक खेळ म्हणून खेळण्यासाठी ते खूप त्याला आवडायचं होतं, तर ते त्यांनी केलं. आता तो मूळचा त्याचा जन्म तिकडे शिकागो, आणि त्याचं लहानपण शिकागो मिशिगन या भागात, म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून खूप लांब. पण त्याला केव्हा तरी आयुष्यामध्ये समुद्राची एक आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली, आणि की वेस्ट आणि हवाना ही दोन्ही समुद्रालगतची गावं, बंदरं, तर त्याच्यात तरी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्यांनी आफ्रिकेच्या सफारी केल्या. आता त्याचा आणि आफ्रिकेचा काय संबंध, पण त्यांनी तिथे जाऊन अक्षरशः जीव धोक्यात घालून त्यांनी आफ्रिकेमध्ये शिकारी केले. त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काय काय लिहिलेलं आहे. तर त्यामुळे, आणि बॉक्सिंग तो लहानपणी शाळेत असताना तो खेळामध्ये प्रवीण होता, अनेक खेळामध्ये त्यांनी भाग घेतला, आणि बॉक्सिंग या खेळामध्ये त्याला विशेष इंटरेस्ट होता. त्याला पॅरिसला असताना कोणीतरी सल्ला पण दिला होता की तिथे
एक प्रोफेशनल बॉक्सर म्हणून सुद्धा तो एक चांगल्यापैकी करिअर करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांनी जे काही आयुष्यात केलं ते अगदी म्हणजे पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन केलं. आता युद्ध का करावं असं वाटलं, मासे का मारावेसे वाटले, आफ्रिकेच्या जंगलात शिकार का करावीशी वाटली, तर ते तसं सांगणं कठीण आहे. मला वाटतं त्याला असं आपण म्हणू शकतो की त्याला ज्याच्या ज्याच्यात आव्हानात्मक काहीतरी वाटलं ते करण्यामध्ये त्याच्यामध्ये एक अशी नैसर्गिक उर्मी होती असं कदाचित आपण म्हणू शकतो.